या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। त्याच्या बापांनी खूप मारून घेतलाय। त्याच्या आजीच्या बोलण्या बाप गावाला गेलता, आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। नवदेवकर माझी पोरगी लगीन कसं केलं तसा आर मार आहे। सासूच आहे, सासू खराटा झाडू घेऊन माझी पोरगीला हान मार करते म्हणून सोलापुरातील एका नामांकित शाळेत इयत्ता 7वीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। गेंटाल चौक परिसरातील अवघ्या 12 वर्षांची एक चिमुकली जी 7वीत शिकत होती, तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। सदर मुलीने हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र तिच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत। आईच्या म्हणण्यानुसार वडील मुलीला शिवीगाळ करत मारहाण करत होते। या कौटुंबिक तणावामुळेच मुलीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती, परंतु तोपर्यंत मुलीने या जगाचा निरोप घेतला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला। याबाबत अधिक माहिती देताना मयत मुलीच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत। बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना, 8 दिवसांआधीच चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने मारहाण केली होती। अवघ्या 12 वर्षांच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का आणि कुणामुळे आली, या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलीस करणार आहेत हे मात्र नक्की। माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे, माझी पोरगी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे। तिचे वय 12 वर्षाची आहे, 7वीत शिकत आहे। तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे। तिला त्याच्या बापांनी खूप मारून घेतलाय। त्याच्या आजीच्या बोलण्या बाप गावाला गेलता, आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। मारून घेतल्यावरती 8 दिवस तिने आजीकडे निघून गेली। आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती। मग रात्री तिने बोलून आणली, येत नाही म्हणून 1 तासभर दरवाजात उभारली। बाप म्हटलं की मी तू नाही आली तर मी मारतो, मी फाशी घेतो म्हणून सांगितला। त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली। तिने रात्री जेवण पण केली नाही। तिने रात्री झोपली, तिने दिवसभर चांगली होती। तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले, मी बेगम पेटल्या तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला। तिचे वडील आलेत का तिथं? ते दोघांवरती संशय आहे। त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो, तिला मारूनच टाकतो म्हणत होता। त्याने तिला त्यांनी घात केले माझ्या पोरीचं। मुलीचं नाव आहे दर्शना श्रीकांत शिंगे। तिचा मृत्यू झालेला आहे। हिना घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती, बाहेर गेली होती कामासाठी। मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझा जीवच मारतो, जीव मारतो म्हणून असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती। घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांच्या पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे। आत्महत्या करून त्यांनी पोरीला वरती लटकवलेलं होतं। त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे यांनी पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं प्रेत धरायला गेले होते। जाताना तिथं पोलीस लोक तिथं हजर झाले होते। जाताना मग त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहात? मुलीची आई। मी मुलीची आई आहे, माझी पोरगी असं का करून घेतली म्हणून राधिका शिंगे यांनी रडायला चालू केले। असं कोणी केलंय? मी तर जाताना पोरगी माझी चांगली होती, असं का घडलं म्हणून तिला तिचा नवरा आणि सासूवर संशय आहे। कशामुळे चालू होता वाद?
वाद ह्यांचं चालू होतं की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवरा बायकोचं पटत नव्हतं, सतत भांडणं होत होते. सारखं तिनं माहेरी गेली की तू अशी आहे तशी आहे मग घाण शिवेगाळ करत होते. त्याने करताना राधिका शिंगे यांची आई रत्नाबाई देवकर हिनं राहू दे नांदाची पोरगी, त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्यांना समजूत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती. नांदवताना तुझी आई अशी आहे घाणेरडे आहे म्हणून असं आरोप करत होता. करताना मी तशी आहे बाबा, तुझ्या घरी मी येत नाही, माझी पोरगीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर ह्यांनी म्हणत होते. त्यांनी न ऐकता पोरीला धमकी द्यायचं, गळा दाबायचं, सतत मानसिक त्रास, शारीरिक त्रास देत असताना मुलगी म्हणत होती की मला लयच त्रास करते. म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई, कसला का नवरा असे नका, तिथंच नांदायचं, तिथंच नाव काढायचं आपलं कमवून, आम्ही कसं नाव कमवलं तसं तुम्ही नाव कमवा म्हणून रत्नाबाई देवकर ह्यांनी सांगत होते. सांगताना त्याने ऐकून पोरीच 4-5 दिवसाखाली राधिका शिंगे हिचं गळा दाबून बायकोचं त्यांना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला. धमकी कशामुळे देत होती? मानसिक त्रास, तू अशी आहे तशी आहे घाणघाण आरोप करत होता पोरीवर. करताना मग तुझंच तू मृत्यू पाडतो म्हणून ते पोरीचा गळा दाबला गेला. दाबताना ते तिन्ही पोरी मिळून आरडाओरडा करताना ते पोरीचा गळा सोडून दिला. त्यांना सोडून दिल्यावर हे मृत्यू दर्शना शिंगे त्यांनी गावाला गेले ते कामाला. मग दाजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे येई नाही, तिला काय तर त्यांची शिकवली म्हणून आजीने कान भरले त्याचे बापाचे. गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले. 12 वर्षाच्या पोरीला म्हटले तुझं दगड आहे तिथं, त्यामुळे तू जाती म्हटलं. ती पोरगी ऐकून दणानं पळत गेली. 8 दिवस तिने आजीकडेच राहिली. तिने येत नाही म्हणून सांगत होती. तिने मी मावशीकडे जाते उन्हाळ्या सुट्टीला, पण मी घरी येणार नाही, मला पप्पा मारताय म्हणून म्हणत होती तिने. म्हटल्यावर तिने तिथंच 4-8 दिवस राहायला दिले. मी 8 दिवसानंतर ते दुसऱ्या दिवशी अजून येऊन घरात पिऊन धिंगाणा करायला लागला. माझ्या पोरीला मी घेऊन येतो, नाही तर तिथं जाऊन भांडण करतो, सगळ्यांना शिवे गाळ द्यायला लागला. आरोप तुमच्या कोणावरती आहे? आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग. सासू सुशीलाबाई शिंगे. श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींचे वडील आहेत. त्यामुळं मग पोरगीला बोलवून घेतले मी. पोरगी अर्धा तास दरवाजात उभारली, मी येत नाही मम्मी, मी जाते, मी इथं येत नाही, मी राहत नाही, मी इथं म्हणून म्हटली. तिने ऐकली नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.